नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायला येतो म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.5 साठीच्या काय प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यावरती आधारित आपल्याला गणित करायचे. त्या प्रॉपर्टीज 5 प्रॉपर्टीज आहेत. त्यातली पहिली प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंट. आता टँजंट काय आणि सिकेंट काय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. सिकेंट म्हणजे काय असतं, सर्कलला दोन बिंदूमध्ये छेदणारी रेषा आणि टँजंट एकाच बिंदूमध्ये स्पर्श करणारी रेषा. त्या दोन अँगल बिटवीन टँजंट आणि सिकेंट म्हणजे काय, हा इथे एक अँगल तयार होते या बाजूला आणि इकडच्या बाजूला एक अँगल तयार होते. आता काय सांगते बघा, जी प्रॉपर्टी आपण इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये शिकली तीच प्रॉपर्टी इथं पण लागू होते. इथं काय लागू होतं, आता समोर जी आर्क इंटरसेक्ट झालेली इथे ही जी आर्क आहे, या आर्कचं माप या कोणाच्या दुप्पट असतं किंवा कोणाचं माप हे आर्कच्या निम्म असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त दोन्ही बाजूला ही प्रॉपर्टी लागू होते. इकडच्या बाजूला सुद्धा या आर्कचं माप जेवढं असेल त्याच्या अर्ध माप या कोणाचं असतं किंवा कोणाचं माप जेवढं आहे त्याच्या दुप्पट माप या आर्कचं असतं. असं उदाहरण घेऊन आपण बघूया. समजा AXB हा आर्क आहे आणि आर्कचं माप आपल्याला दिलंय AXBचं माप आपल्याला समजा 250 डिग्री. या आर्कचं माप दिलं आपल्याला आणि अँगल ABEचं माप विचारलं किंवा ABDचं जर विचारलं तरी काढता येईल. ABDचं विचारलं कसं काढता येईल, AEBचं माप आपल्याला आधी काढता येईल. अँगल AEBचं माप किती होईल मग आता या थेरमनुसार, तर त्याच्या निम्म म्हणजे किती होतं 125. आता याचं 125 जर असेल बघ, दोन्ही पद्धतीने तुम्हाला माप काढता येतील. आता कॉन्व्हर्स काय सांगतंय, जर अशा पद्धतीने एखादा इंटरसेप्ट झालेला आर्क असेल आणि त्या आर्कचं माप हे कोणाच्या मापाच्या दुप्पट असेल किंवा कोणाचं माप हे आर्कच्या मापाच्या निम्म असेल. कोणाचं माप आर्कच्या मापाच्या निम्म म्हणजे आर्कचं जेवढं माप असेल त्याच्या हाफ जर मेजर असेल या अँगलचा किंवा आर्कचं जे मेजर आहे ते अँगलच्या दुप्पट असेल तर काय मिळतं तुम्हाला कॉन्व्हर्स. तर ही जी काही रेष असणार आहे खालची ही टँजंट असणार आहे, त्याची सर्कलची जी काही रेष असणार आहे सोबतची ती म्हणजे टँजंट असणार आहे. आता इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स सांगितलेलं आहे. कॉर्ड्स आहेत दोन, एकमेकांना इंटरनली इंटरसेक्ट करतात कुठेतरी सर्कलमध्ये, सर्कलचा सेंटर वेगळा आहे. आता इथे एक प्रॉपर्टी आपल्याला मिळते ती म्हणजे काय, या कॉर्डचे जे काही दोन भाग झालेले आहेत की नाही या इंटरसेक्टिंग पॉईंटमुळे, या दोन भागांचा गुणाकार, एका कॉर्डचे झालेले दोन भाग AE गुणिले EB हा इक्वल असतो दुसऱ्या कॉर्डच्या भागासोबत CE गुणिले ED. आता गुणाकार असल्यामुळे तुम्ही मागचं पुढचा भाग असं लिहू शकता BE गुणिले E किंवा ED गुणिले CE. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक कॉर्डचं एका बाजूला दुसऱ्या कॉर्डचं दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने गुणाकार तुम्ही इथे लिहू शकता. एक्सटर्नल डिव्हिजन असताना काय असतं, कॉर्ड्स आहे तिथे AB कॉर्ड आहे CD कॉर्ड आहे पण इंटरसेक्ट कुठं झाले एकमेकांना तर सर्कलच्या बाहेर म्हणजे एक्सटर्नल डिव्हिजन झालं त्यांचं. आता इथं काय मिळतं बघा प्रॉपर्टी तुम्हाला, या एक्सटर्नल जिथं पॉईंट झालेला तुमचा त्या पॉईंट पासनं सर्कलचा पहिला पॉईंट तुमचा म्हणजे EB गुणिले आता पूर्ण कॉर्ड जी लांबी आहे की नाही ही EA पर्यंतची ही पूर्ण EB गुणिले EA बरोबर इकडच्या बाजूला सुद्धा ED गुणिले EC. ही प्रॉपर्टी कशी आहे बघा, लक्षात घ्या. इथे दोन भाग झालेले आहेत या रेषेचे, पण आता कॉर्ड कुठे आहे, AB एवढीच कॉर्ड आहे. आता इथे CD एवढीच कॉर्ड आहे तुमची, हे कॉर्ड बाहेर जाऊन छेदलेले आहेत त्यामुळे EA ही कॉर्ड होत नाही सर्कलची किंवा EC पण कॉर्ड होत नाही. आता इथे प्रॉपर्टी काय लक्षात येते बघा, EB म्हणजे सर्कलच्या बाहेरचा जेवढा भाग आहे तेवढा आणि पूर्ण भाग जो आहे तो EB गुणिले EA, सर्कलच्या बाहेरचा भाग आणि सर्कलचा पूर्ण भाग जो आहे तो E पासून C पर्यंतचा EB गुणिले EA बरोबर ED गुणिले EC. त्याच्यानंतर एक दिलेलं आपल्याला तो म्हणजे टँजंट सिकेंट सेगमेंट थेरम. आता इथे काय बघा, EP ही टँजंट आहे सर्कलची, एकाच बिंदूमध्ये स्पर्श करायला लागली आणि सिकेंट आहे AB सिकेंट आहे. आता AB सिकेंट जे आहे ते पुढे वाढवल्यानंतर टँजंटला समजा E या बिंदूमध्ये क्रॉस करते किंवा छेदते, तर त्यावेळेला काय प्रॉपर्टी आपल्याला मिळते, तर इथे काय मिळतं बघा, सिकेंटचे दोन भाग झालेले आहेत EA आणि टँजंट जो आहे तर टँजंटचा स्क्वेअर ET स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं मग सारखंच एक्सटर्नल डिव्हिजन असताना बाहेरच्या बिंदूपासून सर्कल पर्यंतचा एक बिंदू आणि पूर्ण एक बिंदू EA आणि EA गुणिले EB काय मिळालं आपल्याला ET स्क्वेअर इज इक्वल टू EA गुणिले EB.
प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात घ्या. इथे काय सांगितलेलं आहे, इन्स्क्राइब्ड अँगलची प्रॉपर्टी आहे. इन्स्क्राइब्ड अँगलची प्रॉपर्टी लक्षात ठेवा फक्त. इंटरसेप्टेड जो आर्क आहे त्याचं मेजर जे आहे ते अँगलच्या दुप्पट असतं किंवा आर्क अँगलचं माप जे आहे ते आर्कच्या निम्म असतं. कॉन्व्हर्स काय सांगतंय, जर अशी प्रॉपर्टी झाली तर खालची जी रेषा आहे तुमची ती टँजंट असेल त्याची. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड काय सांगतं, कॉर्डचे दोन भाग झालेले आहेत, त्या दोन भागांचा गुणाकार EA गुणिले EB बरोबर दुसऱ्या कॉर्डचे झालेले दोन भाग CE गुणिले ED. ज्यावेळेस एक्सटर्नल एकमेकांना डिवाइड करतात कॉर्ड त्यावेळेस काय मिळतं तुम्हाला, सर्कलच्या बाहेर जो भाग आहे तो गुणिले पूर्ण लांबी त्या रेषाखंडाची EB गुणिले EA आणि ED गुणिले EC. अशा पद्धतीने दोन्ही भाग जे आहेत ते इक्वल असतील. टँजंट सेकंड सेगमेंट थेरम काय सांगतो तुम्हाला, टँजंटचा स्क्वेअर ET स्क्वेअर इज इक्वल टू सर्कलच्या बाहेर जो भाग आहे EA आणि E पासून पूर्ण सेकंडची पूर्ण लांबी AB EA गुणिले EB. अशा पद्धतीने तुम्हाला या 5 प्रॉपर्टी मिळतात. याच्यावरती आधारित आपल्याला 3.5 करायचं. 3.5 मधला फर्स्ट क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, एक फिगर दिलेली सांगितलेली की PQ हा सर्कलला Q मध्ये टच करते, याचा अर्थ PQ टँजंट आहे. PQ ची किंमत दिली आपल्याला 12, PR ची किंमत दिली आपल्याला 8 आणि विचारलंय काय PS आणि RS काढ. PS काढल्यानंतर आपल्याला RS चं पण माप काढता येईल. PS आणि RS बघा, PS काढल्यानंतर त्यातनं 8 वजा केली की आपल्याला RS चं माप मिळेल. आता कसं काढायचं हे, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम जो आहे तो वापरायचा आपल्याला. इथे काय सांगते तो थेरम, टँजंटचा स्क्वेअर PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. हिअर PQ इज टँजंट, is secant किंवा PS is secant, therefore by tangent secant segment theorem काय सांगते थेरम आपल्याला, टँजंट स्क्वेअर PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. किमती ठेवूया की PQ ची किंमत आहे आपल्याकडे 12 वर्ग बरोबर, PR ची किंमत पण आहे 8 गुणिले PS. 12 चा वर्ग 144 बरोबर 8 गुणिले PS. Therefore PS is equal to काय मिळते 144 divided by 8. PS ची किंमत किती आली 80. एकक दिलेलं नाही आपल्याला त्यामुळे इथं युनिट हा शब्द आपल्याला लिहावा लागेल. पुन्हा काय काढायचं आपल्याला, RS काढायचं. आता RS चं माप कसं मिळेल, PS च्या मापातनं PS is equal to काय मिळते आपल्याला PR अधिक RS. का बरं, PR आणि S हे तिन्ही बिंदू एका रेषेवरती आहेत म्हणून. PS ची किंमत आपण आता काढली किती आली 18 बरोबर, PR ची किंमत किती आहे 8 अधिक PS. PS बरोबर काय मिळेल आता इथं, therefore PS is equal to हे 8 इकडे आल्यानंतर वजा होते 18 वजा 8 म्हणजे किती झाले 10 एकक 10 युनिट. एवढी किंमत आपल्याला मिळते. सेकंड क्वेश्चन काय दिलं बघा, एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट होतात D पॉईंटमध्ये. दोन गणित विचारतात तुम्हाला, इफ RD इज इक्वल टू 15, RD इज इक्वल टू 15, DS इज इक्वल टू 4, MD इज इक्वल टू 8, DM ची किंमत काढायची. इथं सरळ सरळ इंटरनल डिव्हिजनचा थेरम वापरायचा बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. काय सांगते आपल्याला प्रॉपर्टी, कॉर्डचे झालेले दोन भाग त्यांचा गुणाकार MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS. किंमती ठेवूया की MD ची किंमत 8, DN काढायचे आपल्याला, RD ची किंमत दिली 15, DS ची किंमत दिली 4. therefore DN इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला 15 चौक 60 भागिले 8. भाग जातोय का बघा आता, 4 ने भाग जाईल 15/2. आता 2 ने भाग घाला त्याला, दशांशामध्ये जाईल भाग, 20 7.5. इथं पण एक दिलेलं आहे 7.5 युनिट किंमत झाली DN ची. पुढच्या गणितात काय दिले आपल्याला बघा, RS ची किंमत दिली म्हणजे पूर्ण कॉर्डची किंमत दिली 18, MD दिले आपल्याला आणि DN दिले म्हणजे कॉर्डचे दोन भाग झालेले जे त्याचे भाग दिलेले, पण DS ची किंमत विचारली. आता इथं पूर्ण किंमत दिली, मग आपल्याला किंमत काढायला कशाची किंमत काढायची तर DS ची. लेट DS इज इक्वल टू X. DS ची किंमत आपल्याला माहित नाही, आपण X घेतली. आता काय मिळते बघा, पूर्ण RS ची किंमत किती आहे 18, मग RD ची किंमत किती असेल, 18 मधनं DS चं माप वजा करायचं 18 मायनस X. therefore RD किंवा डायरेक्ट लिहिलं तर चालते किंवा आपण असं लिहू चालतं, RS इज इक्वल टू RD प्लस
डी एस. का बरं? आर डी आणि एस हे तिन्ही बिंदू एका रेषेवर म्हणून. देअरफॉर कशाची किंमत काढायची आपल्याला? आर डी इज इक्वल टू आर एस ची किंमत. आर एस ची किंमत किती आहे? पूर्ण 18 वजा डी एस ची किंमत किती आहे? एक्स. आर डी ची किंमत किती आली? 18 वजा एक्स. आता काय? बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन किंवा बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. काय म्हणते आपल्याला? एम डी गुणिले डी एम, दोन भाग, एम डी गुणिले डी एम इज इक्वल टू आर डी गुणिले डी एस. किमती ठेवू एकेकाच्या. कशाची किंमत आपल्याला काढायची? आता डी एसची किंमत काढायची. ही डी एसची किंमत एक्स घेतलेली आपण. एक एम डीची किंमत दिली का आपल्याला? 9. डी एमची किंमत 8. आर डीची किंमत आपण काढली 18 वजा एक्स. डी एसची किंमत आहे एक्स. 18 गुणिले 9 म्हणजे 72. सॉरी 8 गुणिले 9 म्हणजे 72. 18 गुणिले एक्स म्हणजे 18 एक्स वजा एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स वर्ग. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते इथे आपल्याला, त्याला सॉल्व्ह करावं लागेल. आता इथे हे एक्स स्क्वेअर जे आहेत ते इकडच्या बाजूला घेऊन या, 18x पण इकडे घेऊन या. एक्स स्क्वेअर मायनस 18x मायनस हे प्लस 72 जशाल तसे इज इक्वल टू 0. काय फॅक्टर्स पडतील आता 72चे? तर 12 आणि 6. 72चे काय फॅक्टर्स पडतील? 12 × 72, दोन्हींना मायनस मायनस चिन्ह दिले की गुणाकार प्लसमध्ये येईल, बेरीज मायनसमध्ये येईल. मायनस 12x मायनस 6x प्लस 72 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये कॉमन मिळतं एक्स. एक्स मायनस 12 राहिलं ब्रॅकेटमध्ये, मायनस 6 कॉमन मिळाला, एक्स मायनस 12 राहिलं ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. एक्स मायनस 12 कॉमन मिळेल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होतं? एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स मायनस 12 इज इक्वल टू 0 और x minus 6 is equal to 0. Therefore x is equal to 0 minus plus 12 होते पुढे गेल्यानंतर. 0 plus 12 म्हणजे plus 12 और x is equal to 0 minus 6 म्हणजे minus 6 पुढे गेल्यावर plus 6 होईल. 0 plus 6 म्हणजे 6. x ची किंमत किती आली? 12 किंवा 6. x काय आपलं? ds. आपल्याला काढायचं काय होतं? ds. Therefore ds is equal to 12 युनिट और 6 युनिट. दोन्हीपैकी एक किंमत आहे त्याची. आपल्याला ओ सेंटर असलेलं एक सर्कल सांगितलेलं आहे. ओ ई परपेंडिक्युलर आहे डी सी ला. बी जो आहे तो टच पॉईंट आहे, या म्हणजे ए बी टँजंट आहे. ए बीची किंमत दिली, ए सीची दिली, ए डी डी सी आणि डीई काढायचे. बघा ए बीची किंमत दिली आपल्याला 12, ए सीची किंमत दिली 8, ए डीची किंमत आपल्याला काढता येईल टँजंट सेगमेंट सेकंड सेगमेंट थेरमवरून. त्याच्यानंतर डी सीची किंमत मिळेल. ए डीची किंमतीतून ए सीची किंमत वजा केली की डी सीची किंमत मिळते. राहिला प्रश्न डीईचा. आता गेल्या वर्षीची प्रॉपर्टी होती, जर सेंटरमधून आपण परपेंडिक्युलर काढला कॉर्डवरती तर कॉर्ड बायसेक्ट होते. मग आता इथं बायसेक्ट झाल्यामुळे काय होतं? डीसी जेवढं मापू शकतो त्याच्या एंड मग डीईच असेल. एक एक गोष्ट लिहायची. हिअर ए बी इज टँजंट, देअरफॉर बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम काय मिळतं आपल्याला? ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ए डी. ए सी इंटू ए डी. बघा ए बी टँजंटचा स्क्वेअर, सर्कलच्या बाहेरचं ए सी आणि पूर्ण माप ए डी. ए बीची किंमत आहे आपल्याकडे 12 बरोबर. ए सीची किंमत 8 गुणिले ए डी. 12चा वर्ग 144, 8 गुणिले ए डी. देअरफॉर ए डी इज इक्वल टू किती मिळते आपल्याला इथे? 144 भागिले 8. किती आले ते? ए डी इज इक्वल टू 18 युनिट. 18 आलं ए डीची किंमत. आता आपल्याला कशाची किंमत काढायची? डी सीची. डी सीची किंमत कशी मिळते? तर ए डी इज इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला? ए डीला ए सी अधिक सी डी किंवा डी सी. का बरं? ए डॅश सी डॅश डी हे तीन बिंदू एका रेषेवरती. ए डीची किंमत किती आली आपल्या? 18. ए सीची किंमत किती आहे आपल्याकडे? 8 अधिक डी सी. डी सी काढायचं आपल्याला. देअरफॉर डी सी इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला? 18 वजा 8 म्हणजे किती आलं? डी सी बरोबर 10 युनिट किंवा 10 एकक. आता काय झालं? डीईची किंमत काढायची आपल्याला फक्त. आता डीई कसं आहे बघा इथे. अजून काय दिले आपल्याला? ओई परपेंडिक्युलर टू डी सी. देअरफॉर OE bisects chord
डी सी. का बरं? सेंटरमधनं जर परपेंडिक्युलर काढलं असेल तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो. ही गेल्या वर्षीची प्रॉपर्टी. आता इथे काय मिळतं आपल्याला? देअरफॉर DE इज इक्वल टू EC इज इक्वल टू 1/2 इंटू DC. देअरफॉर DE इज इक्वल टू किती मिळते? 1/2 इंटू DC. DC ची किंमत किती आली? 10. 1/2 इंटू 10 म्हणजे किती होते? 5 युनिट. म्हणजे DE ची किंमत किती आली? 5 एकक. काय दिलं बघा आपल्याला? कॉर्ड दिलेले दोन एक्सटर्नली इंटरसेक्ट होतात बाहेर जाऊन. आता माप दिलेले PQ दिलेले आपल्याला, QR दिलेले, TS दिलेले. TS ची किंमत काढायची म्हणजे TS आतलं माप काढायचं आपल्याला. बघा प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय लागणार आहे? PQ आणि PR. PR ची किंमत आहे आपल्याला दिलेली नाही. PR ची किंमत आपण आधी काढूया. PR इज इक्वल टू काय? PQ अधिक QR. का बरं? PQ आणि R हे एका रेषेवरती P डॅश Q डॅश R इज इक्वल टू PQ ची किंमत किती आहे? 6. QR किती आहे? 10. 10 आणि 6 किती आलं? 16 युनिट. आता बाय प्रॉपर्टी ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन, जीवांच्या बाह्य छेदनाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स काय मिळतं आपल्याला? PS गुणिले PT. PS गुणिले PT इज इक्वल टू PQ गुणिले PR. किमती ठेवूया एक. PS ची किंमत 8, PT माहिती नाहीये. PQ ची किंमत किती आहे? 6. PR ची किंमत किती आली? 16. देअरफॉर PT इज इक्वल टू किती मिळते आपल्याला? 6 गुणिले 16. हे गुणाकारातले 8 इथे भागाकारातले 8 1 8 8 2 16. 6 2 12 म्हणजे PT ची किंमत किती आली? 12 युनिट. काय काढायचं आपल्याला? पण TS काढायचं. TS म्हणजे काय? आतलं माप आहे. PT इज इक्वल टू काय? PS अधिक PS किंवा ST. का बरं? P डॅश S डॅश T. PT ची किंमत किती आलेली आहे? 12. PS ची किंमत आपल्याला दिली आहे 8 अधिक TS. देअरफॉर TS इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला? 12 वजा 8 म्हणजे 4. TS ची किंमत किती आली? 4 युनिट. लास्ट क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला? एक सर्कल दिलेलं आहे. EF डायमीटर आहे, H सेंटर आहे, रेडियस R आहे, DF त्याची टँजंट आहे. प्रूव्ह करायचं DE गुणिले GE बरोबर 4R². DE आणि GE कुठे जर चेक करा. DE आणि GE. आता आपल्याला काय सांगता येते इथे? टँजंट सेकंड सेगमेंट थेरमनुसार आपल्याला काय मिळतं? DF² इज इक्वल टू DG इंटू DE मिळतं. आता DG इंटू DE मिळते आपल्याला. इथं बघा DE आहे पण GE आहे, DE नाही. याचा अर्थ काय? DE ची जी किंमत आहे ती GE च्या स्वरूपात कशी मिळेल आपल्याला? बघा GE बरोबर काय मिळणार आहे आपल्याला? DE मायनस DG किंवा GD. GE बरोबर काय मिळते? DE मायनस म्हणजे इथं कुठेतरी GE च्या जागेवरती आपल्याला DE मायनस DG येणार. दोन गोष्टी वापरायच्या आपल्याला इथे, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम आणि पायथागोरस थेरम. आता हा अँगल राईट अँगल असेल. का बरं? तर DF टँजंट आहे म्हणून हा राईट अँगल असेल. मग याच्यामध्ये एकदा पायथागोरस थेरम वापरायचं प्लस दुसरीकडे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम जो आहे तो वापरायचा. दोन गोष्टी वापरायच्या आपल्याला आणि त्याच्यानुसार काढायची. काय काय मिळते आपल्याला एक एक गोष्ट करूया. हिअर DF is tangent and DE is secant. Therefore, by tangent secant segment theorem, काय मिळते आपल्याला? DF² is equal to DG गुणिले DE. आपलं इक्वेशन नंबर 1. नाउ EF ची किंमत आपल्याला काहीतरी मिळेल. EF ची किंमत आहे काढूया. डायमीटर आहे. EF इज इक्वल टू काय मिळते? R प्लस R विच इज इक्वल टू 2R. ही एक किंमत आपल्याला कुठेतरी लागेल पुढे. नाउ अँड DF इज टँजंट. DF इज टँजंट. Therefore, angle DFE is equal to 90 डिग्री. कशामुळे? बाय टँजंट थेरम. काय सांगते टँजंट थेरम? जर टँजंट असेल तर 90 डिग्री किंवा परपेंडिक्युलर असते एकमेकांना. DFE चं 90 डिग्री असेल तर आता तो ट्रायंगल घेऊया. देअरफॉर इन ट्रायंगल DFE बाय पायथागोरस थेरम
काय सांगतं पायथागोरस थेरम? डी स्क्वेअर इज इक्वल टू df स्क्वेअर प्लस ef स्क्वेअर. बघा आता इथे ef ची किंमत काय आहे? 2r आहे. 2r चा वर्ग किती होईल? 4r वर्ग. म्हणजे एक बाजू आपली आली. आता इथे काय करूया आपण, हे ef स्क्वेअर असं ठेवूया, डी स्क्वेअर आणि df स्क्वेअर एका बाजूला करूया. देअरफॉर ef स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणते आपल्याला? डी स्क्वेअर मायनस df स्क्वेअर. आता एक किंमत ठेवूया. ef ची किंमत आहे आपल्याकडे किती आहे? 2r. 2r चा वर्ग बरोबर डी स्क्वेअर जशाला तसं मायनस df स्क्वेअर ची किंमत आपण काढली, dg गुणिले डी, ती एक किंमत ठेवायची. dg गुणिले डी कुठून लिहिलं ते? इक्वेशन 1 वरून ही किंमत जी आपण चेंज केली ती फ्रॉम इक्वेशन 1. 2r चा स्क्वेअर किती येते? 4r स्क्वेअर इज इक्वल टू, इथं पण डी आहे इथं पण डी आहे, दोन ठिकाणचं डी जे आहे ते कॉमन काढूया. डीई ब्रॅकेटमध्ये काय राहील? स्क्वेअर मधला एक बाहेर आला म्हणजे एक मध्ये राहील डीई मायनस इथे काय राहिलं? डीजी. जर चेक करा डीई मायनस डीजी म्हणजे काय म्हणतो? डीई म्हणजे पूर्ण रेषाखंड आहे, मायनस डीजी म्हणजे वरचा भाग गेला, काय राहिला आपल्यामध्ये? जीई. बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येते. ई जी आणि डी काय सांगितलंय? डीई पूर्ण मधनं किती? डीजी. हे डीजी गेले, काय राहिले इथे? जीई. म्हणजे डीई गुणिले जीई, डीई गुणिले जीई. अशा पद्धतीने गणित आपल्याला सिद्ध करता येईल.